हे काय आहे? कपाटाला हात का लावलास? माझा यांच्यावर संशय आहे म्हणून. हे काय सरळ मार्गाने आलेले पैसे नाहीयेत, चोरी करून आणलेले पैसे. काका, लाज वाटते मला तुमची. अहो, माईंना त्यांच्या सासूबाईंनी दिलेले पिढी जात तोडे चोरताना काहीच वाटलं नाही का हो तुम्हाला? एक मिनिट, हा इमोशनल ड्रामा माझ्या समोर नाही. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही मला. 5 लाखाचं देणं फेडलत ना तुम्ही? अहो, मग तितकेच पैसे आत्ताही तुमच्या कपाटात कसे? हा नवीन टीव्ही कुठून आला? इतके पैसे कसे आले तुमच्याकडे? 10 लाख रुपये, 10,000 नाही, इतके पैसे आयुष्यात इतके एकत्र तरी पाहिलेलेत का पैसे? ते का पॉलिसीचे पैसे? पॉलिसी? हो. तुम्हाला खरंच वाटतं मी अशा गोष्टींवर विश्वास ठेवेन? हे बघ अमो, मला असं म्हणायचं, कुठून आलेत हे पैसे? मला या सगळ्याचा हिशोब हवाय. हिशोब देतो ना तुला हिशोब, पण मी तुला हिशोब द्यायच्या आधी मला सांग, तुझ्या खेपेला तुझ्या आईचं सिझेरियन झालं होतं. त्यावेळी एका रात्रीत मी 75,000 रुपये उभे केले होते. तेव्हा मला कुणीच विचारलं नाही, एवढे पैसे कुठून आणलेस तू? हा, तुझ्या बापाची नोकरी केली, दुसरी नोकरी हवी असताना त्याला एक सर्टिफिकेट आणि 40,000 रुपये हवे होते. 2 तासात उभे केले होते मी. किती? 2 तासात. तेव्हा मला कोणीच नाही विचारलं, मनोहरा इतके पैसे तू कसे काय उभे केलेत बाबा? तुझ्या शाळेच्या फिया, तुझ्या सहली, बेबीचं माहेरपण, तिचं लग्न, सगळे सणवार, सगळं केलं मी. तेव्हा मला कोणीच विचारलं नाही ग, एवढे पैसे कुठून आणलेस तू? अगं, तुझ्या लग्नाच्या वेळी साध्या हॉलला 4 लाख रुपये फेकलेत मी. तेव्हा तूही नाही मला विचारलं एवढे पैसे कुठून आणलेस. प्रत्येक वेळी मी मदत केली, रक्ताचं पाणी केलं, त्यावेळी मला काळजीने कोणीही नाही विचारलं. अमृता, मनोहरा एवढे पैसे कुठून रे आणलेस बाबा तू? आणि आता तू मला पैशांचा हिशोब विचारतेस? नाही विचारलं ना? नाही विचारलं. मग आता या पैशांचा हिशोब मागण्याचा तुला हक्क नाही. कळलंय? ठीक आहे, नाही विचारत. हा, मला फक्त तुम्ही एवढंच सांगा, माईंचे जे पिढी जात तोडे चोरले ते कोणाला विकले तो? अक्की, तू ये ना इकडे माझ्या जवळ. मला खरंच बरं नाही वाटत आहे. आणि ना फ्लावर्स घेऊन ये मस्त, रोमॅन्टिक टाइप. आणि ना इथे आलास ना तू की मग जाऊच नकोस. मी बरी होईपर्यंत माझ्या जवळच बसून राहा. येशील ना बेबी? कुठे? अक्की, मी इतक्या वेळची तुझ्याशी बोलते आणि तू लक्षच नाहीये. तू काय विचार करतोयस? अमृताच. व्हॉट? अक्की, इथे मला बरं नाहीये आणि तू काही ऐकतच नाहीये, फक्त अमृताचा विचार करतोय. मगाशी पण मी तुला सांगितलं की अर्जुन मला फुलं पाठवतोय, मेसेजेस पाठवतोय, चॉकलेट्स पाठवतोय, तेव्हा पण तू हा हा हाच करत होता. काहीच वाटत नाही ना अक्की माझ्याबद्दल? डोंट लव्ह मी एनीमोर ना? बेबी, माझं ऐकून घे. ऐकून घेशील का पहिले? तू मला काहीच बोलू नकोस अक्की, बोलूच नकोस इनफॅक्ट माझ्याशी. आय
हेट यू यार अक्की, आय हेट यू. अरे यार किऊ, इथे अमृताची परिस्थिती खूप वाईट आहे, समजून घे ना. शट अप अक्की. किऊ अगं तू, अमृताने आपल्याला अनेकदा साथ दिली आहे माहितीये ना तुला. पण तिला गरज आहे आता माझी. ठीक आहे, कळलंय मला तुझ्यासाठी कोण जास्त महत्वाचं आहे. ते म्हणतात ना, दाल में कुछ ब्लॅक है. किऊ घरात चोरी झाली, त्याला जबाबदार फक्त अमृताला धरलं जातं. ती एकटी पडली, तिला आता माझी गरज आहे आणि मला कुठले उपाय सुचत नाही. तिला मी कसे यातून बाहेर काढू आणि घरच्यांचा गैरसमज कसा दूर करू हे मला कळत नाहीये. त्या विचारामध्ये मी. कळलं तुला? हॅलो किऊ, ऐकतेस का? माझं पण लक्ष नव्हतं. किऊ, तू जसा विचार करतेस ना तसं नाहीये. कळतंय तुला? सो प्लीज कुठलाही वेडावाकडा विचार करू नकोस आता या सिच्युएशन मध्ये, प्लीज. नाहीच करत आहे मी तसा विचार. मी तर अर्जुनचा विचार करतेय. किती केअरिंग आहे ना रे तो. सिरियसली. स्विच ऑफ. पूर्वीपासूनच तुझा या तुझ्या काकावर संशय आहे. म्हणजे आधी आम्ही कानाडोळा करायचो, पण आता तुला कशाचं भानच उरलेलं नाहीये की गाडग्यांची सून झालीस म्हणून घरच्यांची कशीही वागशील का तू, काहीही बोलशील काय का? जा जाऊन बाहेर विचार कोणालाही, कोणी सांगेल तुला. मी नसतो ना तर आज तुम्ही कोणीही नसतात. हेच ऐकून तुम्ही आजपर्यंत गडबड करत आलात. स्वतःची चांगली इमेज बनवून आई बाबांना अंकित केलं तुम्ही. ज्या दिवशी त्यांना तुमचं खरं रूप कळेल ना काका, अहो धक्का बसेल त्यांना. आणि मग माझ्या बोलण्याचा अर्थ कळेल. बोल बोल अमृता बोल, काय मनाला येईल ते बोल. तू कशाला परवा करशील? हे सगळं ऐकून तुझ्या काकाच्या काळजाला किती गरज पडत असतील. हे सगळं ना आई बाबा आणि आत्या समोर करायचं, माझ्या समोर नाही. मला सगळं माहितीये हो. हे पॉलिसी वगैरे सगळं थोतांड तुमचं. हो, मी सांगू का कुठली पॉलिसी आहे इथे? या पॉलिसीचं नाव आहे कियारा सावंत पॉलिसी. सांगू? सांगतो ना. येऊ दे ना तुझ्या आईला. हा, मग तुम्हा दोघींना मी एकत्रच सांगतो या पॉलिसी बद्दल. सांगू? अमृता, अगं तुझ्या नवऱ्यानी अक्षय रावांनीच काढून दिले मला ही पॉलिसी. आणि प्रीमियम तुम्ही दोघं भरताच आहात. म्हणजे मी आणि अक्षय नवरा बायको नाही आहोत. आमचा कियाराशी अजूनही कॉन्टॅक्ट आहे. हे जाऊन कियाराच्या डॅडींना सांगितलं तुम्ही आणि त्यांच्याकडून पैसे घेतले. कसं करवलं तुम्हाला हे सगळं? अरे वा अमृता, सासरच्यांपासून हे सगळं लपवून हे उद्योग करतेस तू आणि वर मलाच विचारतेस. याला काय म्हणतात माहितीये का? चोराच्या उलट्या बोंबा. चोर कोण आहे कळेलच काका. माझं मन मला सांगतंय तोडे सुद्धा तुम्हीच चोरलेत. अगं जागा, काय पाहिजे ते करून घे. पुरावा काय आहे तुझ्याकडे? हा, काय पुरावा आहे? पुराव्याशिवाय काही उपयोग नाहीये. आणेन मी पुरावा. आता तुम्ही आहात आणि मी आहे. हो, मी आहेच. आठवण जा, तू घरी जा.
अगं तुझा तो खोटा नवरा आणि त्या माईसाहेब घाडगे तुझी वाट बघत असतील. कमीच त्यांना फोन करून सांगू कियारा सावंत पॉलिसी बद्दल सांगू. देव तुम्हाला याची शिक्षा देईल काका. केली काहीतरी काय बोलते अगं तू. अगं आयुष्यभर मी खूप कष्ट केले, ते उलट त्याचं बक्षीस देतोय मला आता. पण माझ्या कष्टाची तुम्हाला किंमतच नाहीये. ठीक आहे, तुला शिक्षा म्हणून तुझ्या लाडक्या बापाला फोन करून सांगतो मी कियारा सावंत केस बद्दल. सांगू. हो. मृदुला, सालं नेहमीप्रमाणे चहाच्या डब्यात ठेव. हो. आणि हवेला मीच पूड करी ना वेलचीची. का ग? मागच्याला या मुलींकडनं साखर घालायची राहिली, ती जरा जाडसर दळली गेली ना मग. हो. मृदुला, यावेळेला आपण एक करून बघूया का ग? काय? म्हणजे यमू आत्या नेहमी करायची. हा, ती काय करायची, वेलचीला मधून एक शीर द्यायची आणि मग थोड्याशा तुपात चांगली परतून काढायची. म्हणजे अशी मस्त फुलते मग ती वेलची. मग साखर घालून मिक्सर मधनं काढायची. म्हणजे पुढेही छान होते आणि स्वादही छान येतो. वा माई, ह्या वयात जो काही तुम्हाला उत्साह आहे ना नवीन नवीन सगळं करून बघायचा. शिकत राहायचं का सतत काय ना काहीतरी, दुसरं काय. खरंय. आणि या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याच संसाराला उपयोगी पडतात ना. आणि मग स्वयंपाकघरातही मजा येते आपल्याला काम करताना, हो की नाही? झालं का? हो हो, होतं. चालेल. आलीस? हो, फ्रेश होऊन चेंज करूनच आलीये. आई काही करायचंय का? जेवढं केलंस तेवढं पुरे आहे की. सध्या तरी काही नाही करायचं. तुझं काम झालंय का? तसं विशेष नाही, पण सुरुवात नक्कीच झालीये. हरकत नाही. थोड्या वेळाने हाक मारते तुला. आई, मी वाळलेल्या कपड्यांची घडी घालू का? हो हो, घे घे. नाही, तुम्हाला परत सगळ्यांमध्ये बघून खूप बरं वाटलं. पण माईंना तेवढं बरं वाटलंय का तुला बघून इतकं झाल्यावर? चोर शोधायला गेली होतीस की जे चोरी झालं ते शोधायला गेली होतीस? दोन्ही. काही काम असलं की लगेच इंटरनेट स्लो होऊन जातं. शी. आणि हा हेडेक यार कधी कमी होणार?
लाईट का गेली? काका कियारा, तुला विश्वास नाही का माझ्यावर? स्वतःवर विश्वास नाहीये? माझ्या प्रेमात विरघळून जाशील याची भीती वाटते का तुला? हे बघ, तुझे बाबा तसेही बऱ्याचदा नसतात इथे, बरोबर? तर मी तेव्हा तेव्हा तुला भेटायला जायचं नाही का? हे बघ अर्जुन, स्टॉप ऑल दिस. मला भीती वाटते. ऑन क्यू. तू आधी लाईट्स ऑन कर बरं. अगं पण आधी लाईट लाव. ओके, लाईट्स. हॅपी? हे काय? आज काय माझा बर्थडे आहे? नाही. मग तुझा बर्थडे? नो. हा काय फालतूपणा आहे? अगं कियारा, तू नेहमी का हाडतूड करतेस? आर्ट वी फ्रेंड्स? बरं, तुला माहितीये हा केक आणि हे सगळं सेलिब्रेशन कशासाठी येते? आपण पहिल्यांदा भेटलो होतो ना, त्याला आज 1 महिना झाला. आपल्या पहिल्या भेटीची 1 month अॅनिव्हर्सरी आहे आज. कम, कॅन्डल्स मिळतात ना प्लीज. ग्रेट. हो थँक्यू. मी घेते माझं. ऑल राईट. हा तर माझा फेवरेट आहे. हो ना? बघ, आपण किती एन्जॉय करतोय. मगाशी उगाच घाबरली होतीस ना तुम्हाला? ते मी असं फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करते ना, म्हणून. का? अक्षयने आधी कधी तुला सरप्राईज नाही दिली? हे बघ, स्टिल आय लव्ह अप्पी. ते आज उद्याचं कोणी सांगितलंय? म्हणजे हे की जर मी तुला म्हणालो की उद्याचा अख्खा दिवस तू आणि मी माझ्या बाईकवर भटकणार आहोत असं मला दिसतंय, तर तू माझ्यावरती विश्वास ठेवशील का? इम्पॉसिबल. लगेच कर फोन तुझ्या बॉयफ्रेंडला. जर त्याने तुझा फोन उचलला तर उद्याचा अख्खा दिवस मी तुला अजिबात डिस्टर्ब करणार नाही. पण जर त्याने तुझा फोन नाही उचलला तर तर काय? हा तर काय नाही, ऍज अ सेड बिफोर, उद्याचा अख्खा दिवस तू आणि मी माझ्या बाईकवर भटकायचं. कम ऑन. त्याने एकदा फोन उचलला नाही म्हणून काय झालं? तो वॉशरूमला पण गेला असू शकतो ना. फेअर इनफ. तर आपण एक काम करूया, आपण 3 चान्सेस घेऊया. 3दा कॉल कर त्याला, आणि जर त्यांनी 3ही वेळा तुझा कॉल नाही उचलला तर मात्र. तुला काय वाटतं? हा तो माझा कॉल नाही उचलणार? मला वाटत नाही, मला माहिती आहे की तू तुझे कॉल नाही उचलणार. अगं क्यू, त्याला तुझी गरज नाहीये ग. अमृताच्या प्रेमात येतो. प्लीज ओपन युअर आईज. नो. डोंट बिलीव्ह मी. कॉल करून बघ, कळेल तुला. कर कॉल कर. तू घरात गेलीस आणि तुझा फोन व्हायब्रेट होतोय. ते जाऊ दे, लिंक नको ना तोडूस. हा तर तू घरात आलीस आणि तुझ्या जवळ असणाऱ्या चावीने तू कपाट उघडलीस. नाही, माझ्याकडे चावी नव्हती. कपाट कसं उघडलंस? काकांची सवय, ते नेहमी एक स्पेअर चावी तुळशीच्या कुंडीत लपवून ठेवतात. कुंडीत? सायको तुझा काका. ओके, तर तू कपाट उघडलंस, मग तुला तिथे पैसे दिसले जे केऊच्या डॅडचे होते. काहीच धागा मिळत नाहीये. काकांशी लिंक. काय झालं? नाही उचलला? डोंट वरी,
आपल्याकडे अजून 2 कॉल आहेत. आपण मध्ये वेळ घेऊया, 1-2 मिनिटं थांबूया, मग परत कॉल कर. अगं चिल. आपल्या घरी चोरांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांना चोरी करताच आली नव्हती. त्या चोरांना काकांनी पाठवलं नसेल ना? झालं 2 मिनिटं, करायचं परत फोन. रिंग वाजतीये ना? शांत राहा ना. की प्लीज फोन उचल यार. आय नो यू लव्ह मी बेबी. प्लीज फोन उचल. काय झालं? परत नाही उचलला फोन? हा, शक्यता आहे. म्हणजे काकांनी चोर पाठवले, त्यांना चोरी करता आली नाही, त्यांचा अटेम्प्ट फेल झाला तो. पण मग काका दुसऱ्यांदा परत नवीन चोर पाठवू शकतात आणि ते चोर चोरी करू शकतात. हो, हो, पण यात दोघांना पाठवणारे काकाच होते हे कसं सिद्ध होणार? पण मग हे सिद्ध करावं लागेल ना. चोरांना विचारू. तुझे 2 फोन उचलले नाही त्यांनी. पण अर्जुन, नो, अ बेट इज अ बेट. हा, आता 3रा फोन सुद्धा जर त्यांनी तुझा नाही उचलला तर उद्या तू आणि मी दिवसभर माझ्या बायकोवर भटकायचो. ओके? ओके फाईन, डन. कूल. कर कर. आता रिंग वाजतीये आणि अक्की फोन उचलणार पण आहे. येस. हो, उद्या सकाळी उठल्यावर पहिलं काम करायचं, पोलीस स्टेशन गाठायचं. आणि उद्या कार नको, बाईकने जाऊ. अगं डोंट क्राय स्वीटहार्ट. आपण उद्या खूप भटकूया. आय प्रॉमिस, मी तुझ्या डोळ्यात एकदाही पाणी येऊ देणार नाही. सो उद्या आपण जाऊ भटकायला. आणि भटकायची खरी मजा बाईकवरच येते. यू फील इंटिमेट. उद्याचा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. थँक्यू अक्षय. बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. थँक्स टू यू अक्की. उद्याचा दिवस माझ्यासाठी खूप वाईट असणार आहे, पण तुझ्यामुळे.